मित्रांनो आज नाही जगत मी. हो लय थंडी डेंजर. हे मंदिर साधं सुद्धा मंदिर नाहीये. ह्या मंदिरात नाही ऑटोमॅटिक 2 ज्योती जळत आहे. हा दगड पाहताय, हा काय साधा सुद्धा दगड नाहीये मित्रांनो. ह्या दगडाची किंमत नाही 1,500 रुपये इथं. मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे मुक्तिनाथ दामला. तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण इथपर्यंत कसं पोहोचलो होतो. आपण 108 दारांमधनं आंघोळ केली होती. परत त्या 2 कुंड आहेत त्या कुंडामधनं पण आंघोळ केली होती. तर आज दर्शनाची प्रोसेस काय आहे मी सांगतो मित्रांनो. तुम्ही पहिलं इथं आला मुक्तिनाथ धामला तर तुम्हाला पहिलं हे 108 दारांमधनं आंघोळ करायला लागते. त्यानंतर त्या 2 कुंडांमध्ये डुबकी मारल्यानंतरच तुम्ही दर्शन करू शकता आणि तसेच तुमचे दर्शन पावन होऊ शकते. तुम्ही आला आणि नुसते दर्शन केले तर तुमचं दर्शन पावन मानलं जात नाही. आणि हे पाणी हे साधंसुद्धा पाणी नाही आहे, पूर्ण बर्फातनं आलेलं हिमालयातनं पाणी. सगळं आपलं डोकं सुन्न करणारं पाणी आहे. तर अशा प्रकारे मंदिर आहे पाहू शकता. छोटंसंच मंदिर आहे. मंदिरामध्ये आतमध्ये कुठल्याही प्रकारचा कॅमेरा अलाउड नाही आहे मित्रांनो. तर भगवान विष्णूचे हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि ह्याच ठिकाणी भगवान विष्णूंना दगडाच्या रूपात पूजले जाते, सालिग्रामच्या रूपात. तर मित्रांनो तर ह्याच ठिकाणी भगवान विष्णूंना मुक्ती भेटली होती सालिग्राम रूपातनं. तर त्यामुळेच ह्या ठिकाणाला मुक्तिनाथ म्हणतात. ह्या ठिकाणी जे कोणी पण येऊन ह्या कुंडांमधनं आणि 108 दारामधनं आंघोळ करून दर्शन करते त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या पापातनं मुक्ती मिळते असं इथं म्हणलं जातं. तर अशा प्रकारचा इथला इतिहास आहे. तर ह्या कुंडात आंघोळ करणं सोपं नाही आहे मित्रांनो. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझी हालत काय झाली. मुक्तिनाथ धामपशी आहे नेपाळमध्ये. तर मुक्तिनाथ धामपशी आल्यानंतर ना हे सर आपले भेटलेत. आपले व्हिडिओ पाहणारे सर आपले कुठं नाही रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी. तर सर आले. सर आपले व्हिडिओ बरेच दिवसापासून पाहतात आणि सरांनी मला खूप मेसेज केले. सर म्हणले की फोन नंबर पण पाठवला होता की आपलं खूप भेट होईल. सर मेन म्हणजे सर पण 2 व्हीलरवर आलेत. सर आलेत ही त्यांची हिमालयन गाडी घेऊन. तर सरांची ना आमची फायनली भेट देवाच्या दारातच झाली, मुक्तिनाथ मंदिराच्या इथंच झाली. तर सर तुम्ही काय म्हणताल? एवढे 2 वर्षांनी मी फॉलो करत होतो पण शेवटी कॉन्टॅक्ट होत नव्हता. आज नेमकी दर्शन दोघांची भेट झाली ती नेमकी मुक्तिधाम मंदिरातच झाली. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आता आम्ही पुढे त्यांना कंटिन्यू फॉलो करतो. तुम्ही पण फॉलो करत राहा. त्यांनी पॅशन प्रो गाडीवरती एवढा मोठा प्रवास केला आहे. हा प्रवास जसं वाटतं तेवढा सोपा नाही आहे. कारण जो करतो त्यालाच माहिती आहे. फोटोमध्ये तुमच्या सीन दिसतात, ते व्हिडिओ काढणं दिसतात, पण प्रॉपरली जे रोडवरती गाडी चालवतो त्यालाच माहिती असते की कशा कंडिशनमध्ये. आणि त्यातून त्या पॅशन प्रोवरती गाडीवरती एवढा प्रवास केला पाहिजे त्यांचा खरंच हॅट्स ऑफ. तर मित्रांनो सर आता तुम्ही म्हणता मी काय बी खोटं बोलतो पण सर स्वतः त्याच रोडवर मी ज्या रोडवर पॅशन प्रो गाडी घेऊन आलोय त्या रोडवर हिमालयन गाडी घेऊन आलोय. सर गाडी स्ट्रगल करते का नाही? तुमची 400 सीसीची गाडी स्ट्रगल करते तर माझी गाडी काय करत असेल? गाडी पण माणसाला गाडी स्ट्रगल करते, माणसाला तर किती अजून स्ट्रगल आहे. त्यातून नो रोड आहेत, ऑफ रोड आहेत, म्हणजे तिथं रस्तेच नाही आहेत, पाण्यातनं क्रॉसिंग करायची आहे. त्यामुळे ते जो ड्रायव्हिंग करतो बाईकवरती ओपन ह्याच्यामध्ये कारमध्ये प्रवास करणं वेगळं पडतं. बाईकवरती आणि सगळं क्लायमेट आपल्या अंगावरती घेऊन तो प्रवास म्हणजे पूर्ण निसर्गाशी आपण एकदम कनेक्ट होतो. उन्हाळा पावसाळा हिवाळा आपण जो डायरेक्ट अंगावर घेतो आपण. आणि त्यातून हे जे प्रयत्न करतात त्यामुळे तुम्ही त्याला फॉलो करत राहा. मित्रांनो सर एवढंच काय होतं पाहतात खूप जण. मग मी आता नाही महाराष्ट्रातनंच आलो तिथं मला ओळख नाही खूप होते पण पाहणारे म्हणजे फॉलो करणारे कमी होते असं होतं. तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर फायनली निघालोय. तर पाहू शकता आता मंदिराचा शेवटचा व्ह्यू घेऊन चाललोय. तर इथं 2 कुंड आहेत आणि अशा प्रकारचं मंदिर आहे. तर एकदम भारी वाटलं इथं. तर आपल्याला आता इथनं खाली जायचे त्यामुळं निघतो इथनं आपण. तर आपल्याला 2 जण भेटले आपले भाऊ. एक सर तर बरेच दिवस झालं मेसेज फोन वगैरे काय त्यात त्यांना भेटून पण चांगलं वाटलं. चलो आता तुम्हाला पहिल्या शेवटी एकदा दारा दाखवतो. तर मित्रांनो वरती एक गुफा आहे नरसिंह गुफा म्हणून. तर तिकडं जाऊन बघूया काय गोपाल नरसिंह गुफा म्हणून. ओके मित्रांनो तर वरती आल्यानंतर ना अशा प्रकारचं छोटं मंदिर आहे. इथं असा स्पिनिंग ड्रम आहे.
तर क्लॉकवाईज फिरवायचं असतं. तिथं मोठा दगड आहे आणि वरती पाहिलं तर पताकाच पताक आहेत. मॉनेस्ट्री दिसते बहुतेक. मित्रांनो, तर इथनं वरती नरसिंह गुफा आहे पण तिकडं कोणच जात नाही आहे आता, त्यामुळं मला जाणं योग्य वाटा नाही, त्यामुळे मी इथनंच मागायला जातोय. मित्रांनो, तो परत मंदिरापाशी आलोय. तर हे सर आहेत आपले, हे कोकणातले बसलेले, तर त्यांच्याबरोबरच आहे. तर ते आले, तुम्ही पाहिलं असेल मागच व्हिडिओ की हे. तर इथं बघा आता एखाद्याचं कोण जात आहे का गोमुखात, त्यांची मजा दाखवतो तुम्हाला, जे एंटर काय नाही असतील त्यांची. कसं थंड पाणी कसं वाटलं तुम्हाला? बरं, सुन्नच वाटलं. मी तर रेकॉर्ड केलं माझी रिॲक्शन. तर लई डेंजर. असंच मी एका हातात कॅमेरा पकडला होता आणि एका हाताने पळत सुटलं होतं. तर मित्रांनो, फायनली निघतोय आता इथनं. मित्रांनो, मुक्तिनाथ धाम हे मंदिर हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म ह्या दोन्ही धर्मात मान्यता असणारं मंदिर आहे. त्यामुळे इथं दोन्ही धर्माची माणसं येतात. आणि तुम्ही तिथनंच मंदिरापासून थोडं उजव्या साईडला आलं की तुम्हाला बुद्धाजींचा एवढा मोठा पुतळा दिसतो. तर चला तुम्हाला दाखवतो पुतळा कसा आहे. मंदिर पाहताय, हे मंदिर साधं सुद्धा मंदिर नाहीये. ह्या मंदिरात नाही ऑटोमॅटिक 2 ज्योती जळत आहे आणि त्या ज्योतीकडे जाण्याचा मार्ग पण नाहीये की कोणी तेल टाकून जाळलं असं. कारण ते जमिनीच्या खाली जिथं मूर्ती आहे, मूर्तीच्या खाली एक छोटीशी अशी खिडकी आहे आणि खिडकीतनं पाहिलं की आपल्याला 2 ज्योती दिसतात असं. आणि त्यामुळे ह्या मंदिराला ज्वालामाई मंदिर म्हणून म्हणतात. तर इथं मी भरपूर विचारण्याचा प्रयत्न केला तर एवढाच इतिहास मला माहीत पडला की इथं 2 ज्योती, त्यामुळे ह्याला ज्वालामाई मंदिर म्हणून म्हणलं जातं. तर तुम्ही कधी आला मुक्तिनाथ धामला तर ह्या मंदिराला नक्की या. तर फायनली निघतोय आता. सगळं गाडी वगैरे साहित्य हे केलं, लोड केलं आपलं जे जे काढलं होतं ते. आणि आता आपला परतीचा प्रवास चालू आहे. आज तर आपण काल जिथनं निघालो तिथपर्यंत तर पोचणं अशक्यच आहे. तर तरी जिथपर्यंत पोचता येईल तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करूया. चला. मित्रांनो, तर हे सर बघा एकदम फुल रेडी होऊन आलेले. त्यांनी फुल मॉडिफाय करून बाईक घेऊन आलेले. त्यांच्याकडे सगळे लय माग आहे. तुम्ही लागा मित्रांनो मला म्हणताय लागा साईड ही घ्या, काय म्हणतात त्याला पॅनेल बॉक्स बसून घ्या म्हणताय. ह्याची लय किंमत आहे, 25,000 एवढा दिवसाच खर्च आहे. मला तो आता सध्या झेपणारा खर्च नाहीये. तर सरांकडे सगळे रायडिंग सगळे कॅमेऱ्याची बॅग बिग सगळी सरांनी कुठनं तरी कुणाच तरी सेटअप घेतलेला दिसतोय पूर्ण का तुम्हीच तयार केलाय? स्वतः घेतलेला आहे. ओके. जेव्हा गाडी घेतली तेव्हाच घेतला. ओके. आणि ते घेतल्यामुळे खूप फायदेशीर होतं. फिरता होतं. त्यानंतर लडाख ट्रिप झाली माझी. त्यानंतर एक वर्ष उत्तराखंड झाली, मागच्या वर्षी गोवा आणि आता ही राहिली होती म्हणून नेपाळ. ओके. ऍक्च्युली सगळं मला पट्टे, मानेला पट्टा, कमेला पट्टा, डोक्याला पट्टा सगळं आहे. तरी सुद्धा जी आपण जे हाऊस ते खातर जे हे करतोय त्यालाच हे करायचं असतं. जे जसं स्वप्नील तेवढे आता आपले तसंच त्यांचे बाईक जरा छोटी असल्यामुळे त्यांना फॉलो करा, जेणेकरून त्यांना पैसे भेटतील. त्यातून ते पुढं मॉडिफाय गाडी घेतील. तुमच्या आशीर्वादाने त्याला पुढं काय ते अजून प्रवास करायचा आहे. तुम्हाला नवीन ठिकाण दाखवतील. ते मी काही युट्यूबवर वगैरे काही नाही, फक्त स्वतःसाठी फक्त हे करतोय. तुम्ही यांना लाईक करा, यांना सबस्क्राईब करा, फॉलो करा. मित्रांनो, हा दगड पाहताय, हा काही साधा सुद्धा दगड नाहीये मित्रांनो. ह्या दगडाची किंमत नाही 1,500 रुपये आहे इथं. तर मित्रांनो, मी आहे आता नेपाळमध्ये मुक्तिनाथ धाममध्ये. तर मुक्तिनाथ धाममध्ये जे भगवान विष्णूचं अवतार आहे तो ह्या दगडाच्या स्वरूपात घेतलेला आहे. ह्याला सालिग्राम म्हणून म्हटलं जातं. आणि जे कोणी लोक येतात इथं तर ज्यांची खूप इच्छा असते, काही श्रद्धा असती, तर इथनं हे सालिग्राम विकत घेऊन जातात. तर ह्या सालिग्रामच्या ह्या दगडाची विशिष्टता काय असते ती तुम्हाला दाखवतो. तर बाई दिखाव. तर ह्या दगडामध्ये आता असं विष्णू चक्र दिसतं आणि काही दगडांमध्ये शिवलिंग पण दिसतं. शिवलिंगवाला दगड पत्ता दिखाव बाई. शिवलिंगवालं हे सालिग्राम आहे. तर मित्रांनो तर हे तुम्हाला माहित होतं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अशाच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. मी आता जिथं मुक्तिनाथ धाममध्ये तिथं तुम्ही जर आंघोळ केली थंड पाण्याच्या ह्याच्यात तर तुमचे सगळे पाप धुतले जातात. तर मित्रांनो, नवीन पाहत असाल तर फॉलो करा. भाई, इसका फाइनल प्राइस क्या होगा? किसका? इसका
1000 में आएगा। 1000 में आएगा क्या? और जितना बड़ा लेंगे उतना प्राइस बढ़ता जाएगा क्या? बड़ा चक्र से थोड़ा, अगर चक्र अच्छा है तो बड़ा प्राइस लेता है। ओके मित्रांनो, म्हणजे ह्याच्या आत जे चक्र निघतंय ते जितकं चांगलं निघेल त्याच्यावर त्याची प्राइस डिपेंड असते. तर चला बाय बाय, फॉलो करा. मित्रांनो तो फायनली खाली निघालोय आता. चला, मला आता ऑक्सिजनची कमी वाटते. मित्रांनो व्ह्यू बघा कसला डेंजर, एक नंबर व्ह्यू आहे भाऊ. वाव. मित्रांनो ते इतक्या खतरनाक जागेवर थांबलोय ना, गाडीच्या हवेनी पडायला लागली, असे वारं सुटलं एकदम. चला मित्रांनो, आज हालत इतकी खराब झाली ना, असा पहाडी एरिया आहे, लता गट, आणि मी आता नेपाळमध्ये पाहू शकता इकडं असं डोंगर आहे, डोंगर डोंगर डोंगर, आणि इतकं वारं सुटलंय, आणि वाऱ्यामुळं गाडी चालला नाही. गाडी अशी चालायला लागली की अशी पडायला होती, त्यामुळं गाडी एका ठिकाणी लावून एका हाताने असं धरून बसलोय गाडी पडल म्हणून. आणि आजचा दिवस खरंच म्हणजे लई टफ होता माझ्यासाठी. सकाळपासून जेवलो नाही, आता 4 वाजलेत माहिती का. असं कसा कोरडा पडलाय, पण ऑक्सिजनची कमी असले का वाटायला लागलंय मला. मित्रांनो माझा स्ट्रगल मलाच माहिती आहे. मी सकाळपासून जेवलो नाही तर लई जेवण मागे. जेवायला तर लांब लांब हॉटेल नाही, 20-20 किलोमीटरपर्यंत, पण हॉटेल असलं तर हॉटेलमध्ये 600 रुपयाला थाळी. त्यामुळे मी सकाळपासून जेवलो नाही मित्रांनो. मित्रांनो लोकांना लांब न पाहिलं वाटतंय लय फिरतंय, असं होतंय तसं होतंय, पण माझं मलाच माहिती काय. मित्रांनो मी आता मस्टँगमध्ये मुक्तिनाथ धामकडे गेलो होतो आणि रिटर्न चाललोय, तर इतकं डेंजर वारं सुटलंय ना, गाडीच चालला नाही या वाऱ्यामध्ये. आणि आता जर मी गाडीला असं दाबून धरलंय हाताने, गाडी जर सोडली तर गाडी खंडाय बसली. इतकं डेंजर वारं सुटलंय. माझा आवाज पण तुमच्यापर्यंत येतोय का नाही काय माहिती. पुढं जायला जमणारच, एवढं डेंजर वारं. बसवाले ते 2 व्हीलरवाले जाऊगडे, त्याला गाडीला वेट पाहिजे, वेट. वजनदार गाडी असली तर टिकती, आपल्या गाडीला वेट कमी, वारे अशी करतात हल्ली. तर चला मित्रांनो, तुमचा भाव आलाय नेपाळला मस्टँगला, मुक्तिनाथ धामचे दर्शन करा. मित्रांनो एवढा चढून आलो होतो बघा. जाताना उतारा असताना चढताना एवढं कळत, पण उतारताना लगेच कळतं की डोळ्याला दिसतं बाबा किती चढून आलो होतो आपण. अशा प्रकारचं आहे. चला मित्रांनो, तर आज अवघडच होत चाललंय. तर थांबायचं, टेंट लावून राहू शकतो का इथं एक बार. तर बघूया काय होते, राहू शकतो का नाही विचारूया. मित्रांनो तर इथं टेंट लावतोय, लईच गार हवा येते डेंजर. तर ह्या भिंतीला खिटूनच लावतो म्हणजे हवा सगळी आडली जाईल. ह्या साईडने हवा येते अशी, तर इथं ह्या भिंतीला खिटून टेंट लावतो. थँक्यू. मित्रांनो आज ज्या ठिकाणी थांबलोय तिथं -60 डिग्री टेम्परेचर आहे. लय हालत बेकार झाली. अयो सकाळ असं सगळीकडं थंड झाली. माझ्याकडे जे इक्विपमेंट आहे ते -0 पर्यंत चालू शकतात. ऐक मित्रांनो लय गार आहे, जगत नाही मी आज. अयो
मित्रांनो तर मी आहे नेपाळमध्ये आणि मुक्तीनाथचे दर्शन करून जॉन्सन या गावात आलं मुक्काम करायला आणि -7 टेम्परेचर -7 आणि असं सगळं सुन्न पडलं आहे. काहीच असं जी पॉवर बँक आहे त्याने पण चार्जिंग व्हाय नाही. पॉवर बँक फुल चार्जिंग आहे ते इतकं सुन्न पडलं आहे, इतकं घाण टेम्परेचर डाऊन झालं आहे. मित्रांनो तुम्ही देखील असं कॅम्पिंग वगैरे करू नका. लय थंडीच्या ठिकाणी रूम वगैरे घ्या, चांगल्या गोधड्या वगैरे घ्या. अशा ठिकाणी काही खरं नाही हो. मलाच आता काय होतं आहे काय नाही. मला असं माझा पाय उचला नाही, सगळं सुन्न पडलं आहे. माझ्या डोक्यात थंडी गेली फार, अशी सुन्न झालं आहे सगळं. आणि मी नाही असं मोकळ्या वेळात असं जागा आहे आणि मी काय असं मोकळाच पडू नये असं कधीच नसतं. मी काही ना काही मोबाईलवर काम करत असतो, व्हिडिओ एडिट करत असतो यूट्यूबसाठी किंवा स्टोरी टाकत असतो, रील अपलोड करत असतो किंवा फेसबुकचे पोस्ट टाकत असतो. पण मला काहीच करायची इच्छा नाही आहे, इतकं गार आहे. अयो अयो काय माझं खरं नाही मित्रांनो. बाय. मित्रांनो टेंट लावून राहणं सोपं नाही आहे, लय अवघड आहे. आणि त्याला ग्रुप पाहिजे आणि प्रॉपर स्लिपिंग बॅग वगैरे पाहिजे, नाहीतर काही खरं नाही आहे. माझ्यासारखं गाठून जाते माणूस. अशी माझ्या डोक्यात थंडी गेल्यागत वाटते, असे सगळं सुन्न पडल्यागत झालं आहे. आणि -7 टेम्परेचर -7. मित्रांनो लय हालत खराब झाली आज.